श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष महालय. महालय श्राद्ध कशासाठी? गरुड पुराणमध्ये म्हटले आहे, अन्नम पितृभ्य श्रेयस्करम नान्यत पितृपूजनम तस्मात् सर्व प्रयत्नेन दद्यात श्राद्धेन मुक्तमम. अर्थ, पितरांच्या पूजेसाठी अन्नदान याहून श्रेष्ठ काहीही नाही. हे श्राद्धविधी परोपकारी ऋषीमुनींनी निरपेक्ष भावनेने केवळ मानवाच्या हितासाठी अथक प्रयत्नांनी संशोधित केलेले आहे. शेवटी काम्य श्राद्ध ही पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पुण्यकर्मच आहे व अंतिम या श्राद्धविधीचे परिणाम पितरांचे आशीर्वाद लाभून आपली इहलोकी भरभराट होण्यातच होतात. इहलोकी माणसाने माणसांवर अडीअडचणीत दुःखात परोपकार सहाय्य करावे हे सामाजिक नीतिनियम आपण पाळतो. मग हे आपलेच नातेवाईक पितर व संबंधित त्रास देणारे प्रेतात्मे नरक यातना भोगत असतील तर त्यांच्या दुःखमुक्तीसाठी सद्गतीसाठी कृतज्ञतेने श्राद्धविधी करायला नको का? विधिवत केलेले श्राद्ध आणि त्या अंतर्गत केलेले सत्पात्री दान केव्हाही वाया जात नाही. मृतात्मा ज्या योनीत असतो त्या योनीत योग्य स्वरूपात ते त्यास प्राप्त होते. मृत पितर देवदेव झाला तरी शुभ अशा श्राद्ध कर्माने दिलेले अन्न त्यास भोग रूपाने मिळते. पशु झाला तरी तृण रूपाने मिळते. प्रेत झाल्यास रुधिर रूपाने मिळते. मनुष्य झाल्यास अन्नपानादी रूपाने ते त्यास मिळते. आजची तिथी नवमी. आजच्या तिथीला पितरांच्या नावे दान का करावे? आपल्या घराण्यामध्ये पूर्वी जर कोणी विवाहित स्त्रिया मृत झाले असतील, आजच्या दिवशी पितरांच्या नावे काय दान करावे? सौभाग्य वस्तू, तूप, गोड पदार्थ यांचे सत्पात्री दान करावे. चला तर मग या पावन पर्वणीवार आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने गाणगापूर, पिठापूर, नरसिंहवाडी या दत्तधामांवर अन्नदान करून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करूया.